आमच्या प्रिय बंधू बहिणींना येशूच्या नावाने आमचा नमस्कार. सर्वे सरळ संगे सकाळ हा कार्यक्रमासाठी तुम्हाला सर्व मी स्वागत करीत आहे. आपण पाहत आहे देवाला आवडणारे आणि देव निवडणारे असं पुरुष कोण आहे. आज एक वचन वाचूया. गणना 27 अध्याय 15 वचनापासून वाचून दाखवतो. मोशे परमेश्वराला म्हणाला, सर्व देवदारी आत्म्याचा देव जो परमेश्वर त्याने या मंडळीवर एका पुरुषाची नेमणूक करावी. तो त्याच्या पुढे बाहेर जाईल व त्याच्या पुढे आत येईल. तो त्यांना बाहेर नेईल व त्यांना आत आणील. असं केले तर परमेश्वराचे मंडळी मेंढपाळ नसलेल्या शेरडा मेंढराप्रमाणे होणार नाही. तेव्हा परमेश्वर मोशेला म्हणाला, नूनाचा मुलगा यहोशवा याला घेऊन त्याच्यावर आपला हात ठेव. त्याच्या टाई माझा आत्मा वसत आहे. त्याच्या टाई माझा आत्मा वसत आहे. आता मूसाच्या काय गोष्ट आहे. आता मूसाच्या मरणाची वेळ आली. मूसा आता स्वर्गामध्ये जाणार आहे. पण देवाला म्हणतो, मी गेल्यानंतर आमच्या मंडळीचे काय होणार. त्यांच्या कोण मेंढरपाळ असणार. तू एकाला निवडून घे. मूसा मनात घेतला तर त्याच्या 2 मुलं आहेत. त्यांच्यापैकी एक मुलगाला तो मेंढरपाळ बोलतो नाही. देवा तू निवडून दे. तेव्हा परमेश्वर म्हणतो, यहोशवाला निवडून घे, कारण त्याच्यामध्ये माझा आत्मा आहे. माझा आत्मा आहे. तुम्ही अनुवाद 34 अध्याय त्याच्या 9 वचनामध्ये पाहत आहे. मूसाने जसं परमेश्वराने सांगितलं तसं यहोशवावर हात ठेवल्यानंतर यहोशवा ज्ञानाच्या आत्माने भरून गेला. असं आत्माने भरलेला मनुष्य पुरुषच मेंढरांना देवाच्या देवाच्या किंवा मेंढरपाळ होऊ शकतात आणि मंडळीच्या मार्गदर्शन करू शकतात. आज मंडळीच्या मार्गदर्शन करायला किंवा तुमच्या कुटुंबाला मार्गदर्शन करायला तुम्हाला देवाचा आत्मा पाहिजे ना, तर आपला यहोशवा सारखा तुम्ही सुद्धा मागा, दे बापा मला देवाचा आत्मा दे. म्हणजे माझ्या परिवाराला, माझ्या कुटुंबाला, माझ्या घराला किंवा हे वचन ऐकणारे माझ्या प्रिय बंधू, तुम्ही कुठला तरी आमदार खासदार असता किंवा कुठला अधिकारी असेल, तुम्हाला ज्ञान पाहिजे, देवाचा आत्मा मिळून घ्या. सर्व ज्ञान देवा देईल. चला प्रार्थना करूया. पवित्र देव बापा धन्यवाद. येशू प्रभू आमच्यासाठी या जगामध्ये आला आणि आमच्यासाठी क्रूसावर मरण पावला आणि जिवंत उठला. आत्मा जिवंत परमेश्वर आहे. आज जे कोणी म्हणतात, येशू प्रभू माझ्या पण पापाचं क्षमा कर, पापाच्या क्षमाचा निश्चय दे. आणि त्याबरोबर जसं तू सांगितलं, यहोशवाला संपूर्ण 30 लाख लोकांना चालवण्यासाठी त्याला तू ज्ञान बुद्धी दिली. असं आमचे अधिकारी असू दे, आमचे नेते असू दे, आज वचन ऐकणं आमच्या मुलं बाळा असू दे, सर्वांना ज्ञानाच्या आत्माने भर परराजा. म्हणजे आपलं जीवन, आपल्या कुटुंबाचे जीवन, या देशाला चांगलं मार्गदर्शन करावा. असं ज्ञानाने भर आणि आशीर्वाद कर. त्यांच्या सर्व गरज येशूच्या नावाने पूर्ण होऊ दे. येशूच्या नावाने मागे तुम्हाला एक परराजा. आमेन आमेन. गॉड ब्लेस यू. उद्या सकाळी पुन्हा पाहूया. आमेन.